डोंबिवलीतील जो गाजत असलेला 65 इमारतींचा विषय आहे, तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे। त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या 65 इमारतीतील जे रहिवासी आहेत, जे 2.5 ते 3 हजार परिवार आणि 10 ते 12 हजार लोक आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्या बरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते। आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिवलीतला जो गाजलेला 65 इमारतींचा विषय आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा। पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडून चांगलं आश्वासन मिळालेलं आहे। आता ही जी तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला, तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे। त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही। सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की बा आम्ही यांच्या बरोबर राहू। आता माननीय कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल। आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे।